Hello students, myself Kiran Jadhav. Today we have start the second chapter, life process in living organism part 1. Next content, can you tell which type of cellular respiration perform complete oxidation of glucose? Last period we have seen that two types of cellular organism, one is aerobic and another is anaerobic. Now aerobic respiration is useful for completely oxidization. Now second question, which cell organelle is necessary for complete oxidation of glucose? ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन कुठल्या ऑर्गनमध्ये होतं तर पेशीच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. नाउ नेक्स्ट अवर कंटेंट, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट आर स्टोर इन लिव्हर अँड मसल्स in the form of glycogen. What is the source of protein? What are they made up of? Now last period we have seen that one kind of nutrition, carbohydrates. If we intake more carbohydrates, it store our body form of liver and muscles. म्हणजे लिव्हर आणि मसल्समध्ये काय होणार आहे, जास्तीचं इंटेक केलेलं कार्बोहायड्रेट स्टोअर राहणार आहे. नाव सोर्स ऑफ प्रोटीन्स. आपल्याला प्रोटीन्स कशापासून मिळत आहेत तर वी नो मीट, फिश, मिल्क प्रॉडक्ट्स, सिरियल्स, स्पोर्टिंग सीड्स आर द सोर्स ऑफ अवर प्रोटीन्स. व्हॉट आर दे मेड अप ऑफ? कसे तयार होतात तर प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी ॲमिनो ॲसिड्स. मायक्रो मीन्स सूक्ष्म आणि मॅक्रो मीन्स मोठा, ज्याला आपण म्हणतो. तर ॲमिनो ॲसिड्सच्या अनेक रेणूंपासून आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ प्रोटीन्स मिळणार आहे. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. आपण सोर्स ऑफ प्रोटीन्स बघितलेत, बरोबर आहे. आता फर्स्ट क्लास प्रोटीन्स ज्या आहेत ते आपल्याला मात्र ॲनिमल सोर्सपासूनच मिळणार आहेत. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी per gram of proteins. 4 kilocalorie per gram of proteins we get now our body. Amino acid are obtained after digestion of proteins. प्रोटीन्सचं डायजेशन केल्यानंतर आपल्या बॉडीला ॲमिनो ॲसिड्स मिळतात. these amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. मग हे ज्या ॲमिनो ॲसिड आहे हे आपल्या संपूर्ण अवयवांपर्यंत आणि पेशीपर्यंत पोचवण्याचं कार्य आपल्या पेशीतले रक्त करतायत किंवा ब्लड करतायत. फ्रॉम दिस ॲमिनो ॲसिड ऑर्गन अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्स अँड द होल बॉडी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस ॲमिनो ॲसिड्स, हे जे ॲमिनो ॲसिड्स आहेत हे प्रत्येक सेल किंवा ऑर्गन्सला जे जे प्रोटीन तयार करायचं आहे ते त्या तयार करतात ह्या ॲमिनो ॲसिड्सच्या मदतीने. दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग फिगर्स. मग कोणकोणत्या ॲमिनो ॲसिड आपल्याला गरजेच्या आहेत ज्याच्यापासून आपण प्रोटीन्स बनवतात तर आपल्याला खाली फिगरमध्ये दिलेल्या आहेत. सी फिगर 2.4 प्रोटीन्स अँड डिफरंट ॲमिनो ॲसिड्स. नाव ॲमिनो ॲसिड्स. नाव सी ऑर्गन, स्किन, मेलेनियम अँड केरेटिन. आपल्या त्वचेचा रंग ठरवण्यासाठी आपल्याला स्किनची आणि मेलेनियमची गरज असते. बोन्स, ऑसिन, सेल्स, व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स, पॅनक्रियाज, इन्सुलिन अँड ट्रेप्सिन, पिट्युटरी ग्लँड्स, व्हेरियस हार्मोन्स, मसल्स, ॲक्टिन अँड मायोसिन, फ्लेक्सिबिलिटी प्रोटीन्स and blood contains hemoglobin and antibodies, and these are the amino acids are essential for our cells. Now always remember some more information given for protein. Excess of amino acid obtained from protein are not stored in the body. जास्त प्रमाणात घेतलेलं जे प्रोटीन असेल ते आपल्या बॉडीमध्ये राहत नाही. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्म इज इलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. मग अमोनियाच्या स्वरूपात ते आपल्या शरीरातून काय होणार आहे, बाहेर पडण्यास मदत होणार आहे. इफ नेसेसरी एक्सेस ऑफ प्रोटीन आर कन्व्हर्टेड इन टू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनेओजेनेसिस.
ग्लुकोनिओजेनेसिस च्या प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. सपोज जर आपल्या शरीरामध्ये एक्सेस ऑफ प्रोटीन्स जर गेलंच तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, तर ह्या ग्लुकोजिनोसिसमध्ये होतं आणि त्या प्रक्रियेद्वारे ते ग्लुकोजमध्ये केले जाते. प्लांट प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड फ्रॉम मिनरल्स डिनेवो अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. बघा, प्लांटला हवे असणारे जे प्रोटीन्स आहेत ते डिनेवो नव्याने ते मिनरल्सपासून नव्याने काय तयार करतात, ते त्यांना लागणारे प्रोटीन्स तयार करत असतात. अँड नाव an enzyme rubisco present in the plant chloroplast in the most abundant protein found in nature. आता ग्रीन प्लांटमध्ये ग्रीन पिगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो राहणारच आहे, हरित कण ज्याला आपण म्हणतो, आणि त्या हरित कणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम आहे जे कशामध्ये आहे, क्लोरोप्लास्टमध्ये आहे, ज्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीनची निर्मिती किंवा प्रोटीन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. आता रुबिस्कोचा लॉंग फॉर्म आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. रायबोलोज बायफॉस्फेट कार्बोक्झॅलिक ऑक्सिजिनेज हा काय आहे, रुबिस्कोचा लॉंग फॉर्म आहे. नाव नेक्स्ट, कॅन यू रिकॉल फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स. लिपिड्स मीन्स फॅट्स, स्निग्ध पदार्थ ज्याला आपण म्हणतो. कशापासून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात, तो सोर्सेस काय आहेत, ऑइल, बटर, घी, ऑइल सीड. मार्गेरिन हा एक पदार्थ आहे बघा, हा मोस्टली व्हेजिटेबल ऑइल आणि ॲनिमल फॅट्सपासून बनवला जातो. तर हे काय सगळे लिपिड्सचे सोर्स आहेत. द सबस्टन्स फ्रॉम बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. लिपिड्स कशाला आपण म्हणतोय, तर फॅटी ॲसिड अँड अल्कोहोलची स्पेसिफिक केमिकल बॉन्डिंग आहे, दिस इज कॉल्ड लिपिड्स. डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम बाय अस इन नथिंग बट देअर कन्व्हर्शन इनटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. आता लिपिड्सचं जर आपण डायजेशन पचन झालं तर त्याच्यापासून फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलची काय होते, निर्मिती होत असते. नाव फॅटी ॲसिड आर ॲब्सॉर्ब अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. आणि मग हे जे फॅटी ॲसिड्स आहेत हे संपूर्ण बॉडी शरीरभर पसरतात, यांचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्स. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युल्स कॉल्ड द फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड्स. बघा कशा पद्धतीने ते उपयोगी आहे. तर फॅटी ॲसिड्सपासून काय बनवलं जातं आहे, फॉस्फोलिपिड्स बनवलं जातं आहे. हे फॉस्फोलिपिड्स कशासाठी महत्त्वाचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन पेशी द्रव्यपटल बनवण्यासाठी लागणारं फॉस्फोलिपिड्स जो आहे तो ह्या फॅटी ॲसिड्सपासून तयार केला जातो. रॅदर दॅन अजून काय काय उपयोग आहेत फॅटी ॲसिड्सचे, तर बिसाइड फॅटी ॲसिड आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स. आपल्या शरीरातील हार्मोन्सची निर्मितीसुद्धा फॅटी ॲसिड्सपासून केली जाते. Which types of hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. and the covering around the axon of nerve cell. लास्ट इयरला आपण नर्व सेल बघितले होते. त्याचे जे कॅप्सॉल लाईफ ॲक्सॉन आहे त्याचं बाहेरचं कवर जे आहे ते सुद्धा फॅटी ॲसिडपासून बनवलं जातं. डिफरंट युजेस वी हॅव सीन फॅटी ॲसिड्स. व्हेरी important nutritions about our body. We get 9 kilocalorie of energy per gram of lipids. Excess of lipids are stored in adipose connective tissue in the body. आणि जास्त प्रमाणामध्ये जर आपण इनटेक ऑफ फॅटी ॲसिड फॅट्स घेतले किंवा लिपिड्स घेतले तर त्या आपल्या शरीरामध्ये काय राहतात, जमवून राहतात, साठून राहतात चरबीयुक्त संयोगी ऊतींच्या माध्यमातून, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूंच्या माध्यमातून. नाऊ थिंक अबाउट मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन अल्सरेशन इन माउथ. बऱ्याचदा आपण इन्फ्लेमेशन किंवा अल्सरेशन इन माउथ ज्याला आपण आपल्या भाषेत तोंड येणं म्हणतो. मग तोंड आलं की आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही,
अगदी सहज म्हटलं जातं. तुम्ही जर म्हटलं की माझं तोंड आलंय तर चटकन कुणी काय म्हणतं की बी कॉम्प्लेक्स घे. म्हणजे ही काय विटॅमिन्सची लॅक ऑफ विटॅमिन डिफिशियन्सी, म्हणजे B12 विटॅमिनमुळे झालेली कमतरतेमुळे आपल्या तोंडामध्ये अल्सरेशन होतं. नाव सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट व्हिजन सिन्स देअर चाइल्डहूड ऑर अडल्सन. चाइल्डहूड म्हणजे बाल्यावस्था किंवा मग अडल्सन्स म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये बऱ्याच जणांना नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात्र आंधळेपणा ज्याला आपण म्हणतो किंवा रात्री दिसण्यास प्रॉब्लेम होतो, अडचण येते. तर व्हिजन प्रॉपर व्हिजनसाठी ए विटॅमिन इज व्हेरी इसेन्शियल, डझंट इट. ए विटॅमिनमुळे आपल्याला काय होतं, आपली व्हिजन, आपली जी दृष्टी आहे ही प्रॉपर होते. आणि जर त्याचं लॅक ऑफ ए विटॅमिन डिफिशियन्सी असेल, जर कमतरता असेल ए विटॅमिनची, तर नाईट ब्लाइंडनेस काय होतो, प्रॉब्लेम अराईव्ह होतो. नाऊ विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हिट्रोजिनियस कंपाऊंड ऑफ which each is essential for proper operation of various process in the body. Essential for proper operation of various process in the body. आपल्या शरीरातील सर्व कार्य सुरळीत पाडण्यासाठी आपल्याला विटॅमिन्सची गरज आहे. विटॅमिन्स काय आहे, हिट्रोजिनियस कंपाऊंड आहे. विविध पदार्थांच्या, रासायनिक पदार्थांचा तो काय आहे, ग्रुप आहे, गट आहे. नाऊ देअर आर 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. हाऊ मेनी टाइप्स? 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स विच आर A, B, C, D, E. Continuous alphabet A to E and K. Out of these A, D, E and K are fat soluble vitamins, whereas B and C are water soluble vitamins. Now we have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like glycolysis and Krebs cycle. Vitamin like riboflavin, vitamin B2 and nicotinamide, vitamin B5 respectively are necessary for their production. Last period we have seen that glycolysis and Krebs cycle. ह्या दोघांमध्ये तयार होणारं FADH2 आणि NADH2 हे एनर्जी मॉलिक्यूल तयार होण्यासाठी आपल्याला रायबोफ्लेविन मीन्स B2 विटॅमिन अँड निकोटिनॅमाइड मीन्स B5 विटॅमिन्सची काय असते, गरज असते. आलं लक्षात किती महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी विटॅमिन्स. नाव नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्सेस ड्रायनेस इन माउथ. काय होतं बघा, बऱ्याचदा आपल्या म्हणजे तोंड कोरडं पडलं किंवा घशाला कोरड पडली असे आपण म्हणतो. व्हाय वी कॉल लाईक नाऊ? तर नियर अबाउट 65 to 75% वॉटर इन अवर बॉडी अँड दिस इज मेंटेन अवर फंक्शन. ही जी पाण्याची पातळी आहे 65 ते 70% आपल्या शरीरामध्ये, ही आपल्या शरीराची काय करते, पाण्याची पातळी योग्य करत असते. काहीतरी कारणास्तव समजा लॉट्स ऑफ वॉटर इन अवर बॉडी, मग किंवा मग पर्स्पिरेशनमुळे वगैरे अनअवेलेबिलिटी होते आणि मग आपल्या तोंडाला काय होतं, म्हणजे ड्रायनेस आपल्याला फील होतो. नाऊ ओरल रिहायड्रेशन सोल्युशन साल्ट शुगर वॉटर इज फ्रिक्वेंटली गिवन टू पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. लूज मोशन, जुलाब ज्याला आपण म्हणतो, तर अशा व्यक्तीला आपण साल्ट शुगर वॉटर किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन देतो. तर लूज मोशनमुळे ऑलरेडी बॉडीमधलं पाणी खूप कमी होतं आणि याच्यामुळे डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची भीती असते. मग आपण काय करतो, अशा पेशंटला फ्रिक्वेंटली वारंवार काय करतो, इलेक्ट्रोलायसिस देतो. ORS, ओरल सस्पेन्शन, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा ORS ज्याला आपण म्हणतो ते देतो, जेणेकरून त्याच्या बॉडीतील पाण्याची पातळी काय होईल, बॅलन्स होईल. नाऊ वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्झरसाइज. उन्हाळ्यामध्ये किंवा खूप व्यायाम एक्झरसाइज केल्यावरती आपल्याला घाम येतो. व्हॉट हॅपन, असं का होतं, तर व्हेन एन्व्हायरमेंटल चेंजेस, टेम्परेचर इन्क्रीज, सेम आवर बॉडी टेम्परेचर इज ऑल्सो इन्क्रीज. आपल्या शरीरातलं सुद्धा टेम्परेचर वाढतं आणि मग ॲटोमॅटिकली आपल्या ज्या स्वीट ग्लँड्स आहेत ह्या स्टिम्युलेट होतात आणि इव्हॉपरेशन ऑफ स्वीट सुरू व्हायला लागतं, डझंट इट. आणि किंवा सेम वे आपण हेवी एक्झरसाइज केली तरी आपल्या शरीरातलं टेम्परेचर वाढायला लागतं. मग हे टेम्परेचर वाढायला लागल्यावर इथे परत आपल्या ज्या ग्लँड्स आहेत, स्वीट ग्लँड्स, ह्या काय होतात, स्टिम्युलेट होतात
आणि इव्हॉपरेशन सुरू होतं आणि हे इव्हॉपरेशन झाल्यामुळे आपल्या शरीरातलं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. दॅट्स वाय वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्झरसाइज. नाऊ there is about 65 to 70% water in our body, doesn't it? Each cell contains 70% water weight by weight. बघा, जर आपल्या पेशींमधलं 70% वेट हे पाण्याचं असतं. आपल्या पेशीतल्या वजनाच्या 70% वजन हे पाण्याचं आहे. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर, डझंट इट? ब्लड प्लाझ्मामध्ये सुद्धा 90% पाणी आहे. फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. बघा, आपल्या बॉडीमध्ये नियर अबाउट 70% वॉटर आहे आणि ह्या पाण्याची पातळी जर कमी झाली, कुठल्याही कारणास्तव लिटिल बिट लॉस ऑफ वॉटर झालं, तर काय होऊ शकतं? फंक्शन ऑफ सेल डिस्टर्ब होऊ शकते. अलॉंग हेन्स वॉटर इज अँड इसेन्शियल न्यूट्रियंट्स. म्हणून पाणीसुद्धा अत्यंत आवश्यक पोषक द्रव्य आहे. अलॉंग विथ ऑल अबोव मेन्शन न्यूट्रियंट्स, फायबर आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट्स. आता आपण वरती बरेचसे इसेन्शियल न्यूट्रियंट्स बघितले. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, वॉटर, डझंट इट? नाऊ वन मोर इसेन्शियल न्यूट्रियंट्स इज फायबर. नाऊ इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. हे मजेशीर आहे बघा. फायबर आपण डायरेक्ट डायजेस्ट करत नाही, म्हणजे डायरेक्ट तंतुमय पदार्थ ज्याला आपण म्हणतो फायबरचं आपल्या शरीरामध्ये सरळ पोषण होत नाही. मग काय होतं? हावेवर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. दुसऱ्या पदार्थांचं डायजेशन होण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. अँड इंजेक्शन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस, एक्सक्रेटरी सिस्टीमला मदत करतात. अनडायजेस्टेड सबस्टन्स, न पचलेला पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी सुद्धा फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आपली मदत करतात. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम leafy vegetable, fruit, cereals, etc. Source of fibers we have given leafy vegetable, fruit, cereals, etc. Now some more information we have given here. Internet is my friend. What are symptoms of disease like night blindness, rickets, beriberi, neuritis, pellagra, anemia and scurvy? You also visit internet. We tell us some information about नाईट ब्लाइंडनेस. नावातच आहे, इनॅबिलिटी टू सी डार्क, म्हणजे अंधारामध्ये दिसण्यासाठी प्रॉब्लेम येतो, त्याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. सेकंड, रातांधळेपणा. रिकेट्समध्ये वीक अँड सॉफ्ट अवर बोन्स, हे बोनची रिलेटेड आहे डिसऑर्डर. बेरीमध्ये मसल्स फंक्शन डिस्टर्ब होतात आणि परत खूप बॉडी पेन होतो, बोलण्यामध्ये अडथळा येतो, ओमिटिंग होते, मुवमेंट्स ऑफ आयलिड्स, डोळ्याच्या पापण्यांमध्ये वगैरे सुद्धा पॅरालिसिस सारखा प्रॉब्लेम होतो. न्यूरिटीज ज्याला आपण म्हणतो, न्यूरिटीजमध्ये काय होतं बघा, नमनेस इन हँड्स अँड लेफ्ट होतं, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन, म्हणजे आपले जे बॉडी फंक्शनमध्ये जे कोऑर्डिनेशन असतं, जशी आपली कृती होईल तसंच आपलं वागणं असतं, तर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहत नाही. आणि टचिंग सेन्सिबिलिटी खूप जास्त असते, म्हणजे थोडाही हात लावला तर ह्या लोकांना प्रचंड वेदना होतात. पेलाग्रा यांच्यामध्ये मेंटल कन्फ्युजन दिसून येतं, डायरिया, नॉसियासारखे प्रॉब्लेम्स दिसून येतात. स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स पेलाग्रामध्ये दिसून येतात. ॲनिमियामध्ये फटीग ज्याला आपण म्हणतो, अतिशय थकवा येतो. लॉस ऑफ एनर्जी, आपली कार्यक्षमता कमी व्हायला लागते. लेगमध्ये पेन व्हायला लागतं. हे सगळे सिम्पटम्स आपल्याला ॲनिमियामध्ये दिसून येतात. लेग क्रॅम्प होतात. स्कर्वी ज्याला आपण म्हणतो, ॲनिमिया, तर स्कर्वीमध्ये ॲनिमिया तर राहणारच आहे. त्याच्यानंतर स्पॉन्टेनियस ब्लिडिंग, म्हणजे सतत जर काही जखम झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर ब्लडिंग का होत राहतं, याच्यातून सतत चालूच राहतं. असे प्रॉब्लेम्स स्कर्वीमध्ये आपल्याला दिसून येतात. हे सम विटॅमिन डिफिशियन्सी दिलेल्या आहेत. यू व्हिजिट. स्कर्वीमध्ये बऱ्याचदा स्वेलिंग इन पार्ट ऑफ बॉडी, बरेचसे आपले जे ऑर्गन आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला स्वेलिंग म्हणजे सुजई आलेली दिसते
तर तुम्ही इंटरनेटला भेट देऊन आणि मोर इन्फॉर्मेशन कलेक्ट अबाउट दिस डिफिशियन्सी. व्हॉट डू यू मीन बाय को एन्झाईम? को एन्झाईम एन्झाईम म्हणजे विकर आपल्याला माहिती आहे. को एन्झाईमचे कशाला आपण को एन्झाईम म्हणतोय? तो को एन्झाईम इज अ नॉन प्रोटीन कंपाऊंड आहे दॅट इज नेसेसरी फॉर द फंक्शन of an enzyme. It is a work to the enzyme at a catalyst. Chemical reaction takes place very fastly. This is useful for coenzyme. Find the full form of FAD, FMN, NAD and NADP. You have seen we write here FAD, flavin adenine dinucleotide, FMN, flavin mononucleotide, NAD, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आता NADला फक्त P लागलेला आहे, म्हणजे बघा निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड राहणारच आहे, फक्त Pचा काय होतो? फॉस्फेट. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव लर्न इट नाऊ. नेक्स्ट वी हॅव आस्क्ड हाऊ मच क्वांटिटी ऑफ ईच विटॅमिन इज रिक्वायर्ड एव्हरी डे. नाऊ देअर आर 6 टाईप्स ऑफ विटॅमिन्स. आणि किती गरज असते दररोज आपल्याला त्याच्यासाठी? तर बघा, ए विटॅमिन्स 700 to 900 मायक्रोग्रॅम, बी कॉम्प्लेक्स मीन 100 मिलीग्रॅम पर डे, सी विटॅमिन 75 मिलीग्रॅम, डी विटॅमिन 5 मायक्रोग्रॅम, न्यू मीन्स मायक्रोग्रॅम, ई विटॅमिन 10 मिलीग्रॅम अँड के मीन्स 80 मायक्रोग्रॅम्स. इथे आपण जे मेन प्रोटीन्स, विटॅमिन्स, फॅटी ॲसिड्स वगैरेंचा अभ्यास केला. आता तुम्ही हे सगळं काळजीपूर्वक सगळं अभ्यासा. भेटूया नेक्स्ट पिरियडला. बाय.